सौजन्याने 7/11च्या मुंबई रेल्वेत जो दहशतवादी हल्ला झाला होता त्यात आरोपी म्हणून अटक करण्यात आलेला इतेशाम सिद्दीकी याने कारागृहामध्ये स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वतःवर झालेला अमानुष अत्याचार, आपण अपराधी नसून निरपराधी आहोत, शारीरिक मानसिक तणावात असणाऱ्या इतेशाम सिद्दीकीने हॉरर सागा नावाचे पुस्तक लिहिले। यानंतर सुप्रीम कोर्ट, प्रशासन, ॲडव्होकेट, गृहमंत्री, वरिष्ठ पदाधिकारी यांच्या आश्वासनाने हॉरर सागा नावाचे पुस्तक प्रकाशित करण्याची मुभा मिळाली। मालेगाव बॉम्बस्फोट हल्ला, पुणे हत्याकांड, भीमा कोरेगाव भॅड हल्ला, मुंबई 7/11चा साखळी ब्लास्ट आणि जे पोलीस शहीद झाले त्यांच्या सगळ्यांवर या हॉरर सागा पुस्तकात प्रकाश टाकण्यात आले। इतेशाम सिद्दीकी यांचे नातेवाईक सुद्धा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते। नातेवाईकांनी शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आहे की इतेशाम सिद्दीकीला अटक झाल्यापासून आमच्या घरात खूप तणाव निर्माण झाला, आमच्या आजोबांचे धक्का बसून दुःखद निधन झाले। आजपर्यंत आम्ही तणावात आणि नैराश्यामध्ये जगतोय। यावेळी इनोसेन्स नेटवर्कचे सर्व पदाधिकारी, ॲडव्होकेट, पत्रकार आणि अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती सहभागी झाले होते। ॲडव्होकेट सुसान इब्राहिम, ॲडव्होकेट अरुण फरेरा, ॲडव्होकेट वाहिद शेख, पत्रकार हरीश नंबियार, आनंद तेतुंबडे असे नामवंत व्यक्तींच्या हस्ते या हॉरर सागा पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।